Good afternoon, all. Welcome on today's RDLS session from COE JJH Mumbai. Today's topic is TeleSASEP issues and recommendations. Our speaker is Dr. Sachin Dhande. Dr. Sachin Dhande has worked as a research scientist with the National AIDS Research Institute for 4 years and as a medical manager for Maharashtra, Goa in Sathi for 2 years. Currently, he is working as a technical specialist with iTech India. Now, I request to Sachin sir, please guide our participants. गुड आफ्टरनून ऑल. आवाज येतोय माझा? हो सर. ओके. तर आजचा टॉपिक आहे आपण टेलिसासेप आणि त्याच्यामध्ये काय इश्यू आणि रिकमेंडेशन काय आहेत ह्याबद्दल आजचा टॉपिक आहे. सेशनचे ऑब्जेक्टिव्ह आहेत अंडरस्टँड टेलिसासेप मेकॅनिझम. म्हणजे आपण जे टेलिसासेप जे चालू केलंय मागच्या जेव्हा लॉकडाऊन चालू झालं मार्च मध्ये, तेव्हा पेशंट हे ART सेंटरला जाऊ शकत नव्हते लॉकडाऊनमुळे वगैरे. त्याच्यासाठी आपण जे पेशंट फेल्युअर मध्ये आहेत किंवा ज्या पेशंटला साईड इफेक्टमुळे गोळ्या चेंज करायच्या होत्या, तर त्याच्यासाठी आपण टेलिसासेप मेकॅनिझम चालू केलं होतं. तर ह्याच्याबद्दल आपण बघणार आहोत की प्रोसिजर काय केल्या होत्या, कशा प्रकारे ते चालू झालं, त्याचे SOPs काय आहेत. नेक्स्ट आहे की आयडेंटिफाईंग ट्रीटमेंट फेल्युअर अँड ADR इन PLHIV. आता सासेपला आपण कोणते पेशंट रेफर करतो की जे ट्रीटमेंट त्यांची फेल चालली, त्यांना गोळ्या लागू पडत नाही, त्यांचा व्हायरल लोड रिपीट व्हायरल लोड मोर दॅन 1000 येतोय आणि त्यांना गोळ्या चेंज करायची गरज आहे आणि ऍडवर्स ड्रग रिॲक्शनमुळे गोळ्या चेंज करायच्या असतील, तर हे पेशंट आपण टेलिसासेप किंवा सासेपला पाठवत असतो. तर ते कसे आयडेंटिफाय करायचे, त्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहेत ते आपण बघणार आहोत. आणि तिसरं आपण बघणार आहोत डिस्कस व्हेरियस इश्यूज ऑफ सासेप रेफरल अँड टेलिसासेप. मग टेलिसासेप मध्ये काय इश्यू तुमच्याकडून येतात किंवा इथे टेलिसासेपचे जे पॅनल असतं ते काय फेस करतात, त्यांना काय अपेक्षित असतं, ते आपण हे तिसऱ्या ह्याच्यामध्ये बघणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर तुमच्या काही शंका वगैरे असतील किंवा मध्ये तुम्हाला काही क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये त्या टाईप करत जा. तर टेलिसासेप काय नेमकं, तर टेलिसासेप हे आपण चालू केलं होतं मार्च मध्ये. टेलिसासेप टेक्नॉलॉजी एनेबल्ड इनिशिएटिव्ह टू फास्ट ट्रॅक एक्सपर्ट क्लिनिकल ओपिनियन ऑन HIV मॅनेजमेंट अँड स्ट्रेंथन नेटवर्क ऑफ ART सेंटर्स. लॉकडाऊनमुळे काय झालं होतं की पेशंट जाऊ शकत नव्हते. मग त्यावेळेस असं ठरलं की जे पेशंट ह्यांना फेल्युअर मध्ये जाऊ शकतात, त्यांना नवीन OI डेव्हलप होऊ शकतात, मॉर्बिडिटी होऊ शकते, ह्याच्यासाठी काय केलं, सॅक्स बरोबर डिस्कस करून जे ART सेंटर्स आहेत त्यांचा सगळा डेटा रिव्ह्यू केला. डेटा रिव्ह्यू मध्ये बघितलं की किती पेशंट हे मोर दॅन 1000 त्यांचा व्हायरल लोड आहे लेटेस्ट, आणि रिपीट व्हायरल लोड किती लोकांचा मोर दॅन 1000 आहे. किती पेशंट असे आहेत की ज्यांना ART स्टार्ट केल्यानंतर ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 चे रॅश आलेत आणि त्यांना रेजिमेंट चेंज करायची गरज आहे. हा सगळा डेटा रिव्ह्यू केला. आपल्या इथे टोटल 9 ART प्लस सेंटर होते, तर त्यांच्याबरोबर प्लॅनिंग मिटिंग घेतल्या. मग प्लॅनिंग मिटिंग मध्ये ART सेंटर जे ART प्लस सेंटर होतं त्याच्या अंडर जेवढे ART सेंटर्स आहेत त्या सेंटर्स बरोबर मिटिंग घेतली. त्या मिटिंग मध्ये डिस्कस केलं गेलं की ART सेंटर वाईज किती पेशंट आहेत, किती रेफर केले जातील, त्यांचे कोणत्या वेळेस त्यांच्याकडे कमी गर्दी असते, वार कोणता पाहिजे, ह्या संदर्भात सगळं डिस्कस झालं. आणि कोण प्रेझेंट करणार, कशा टाईपचं प्रेझेंट करणार, हे SOPs मध्ये पण डिस्कस केलं गेलं की मेडिकल ऑफिसरनी काय बघायचंय, काउन्सिलरनी काय बघायचंय, डेटा मॅनेजरनी कोणता डेटा काढून द्यायचा आहे, हे कधी पोहोचलं पाहिजे आयटेक कोऑर्डिनेटरकडे, आयटेकचे जे सासेप कोऑर्डिनेटर आहे त्यांच्याकडे, किंवा जे जे COE मध्ये बसतात सासेप कोऑर्डिनेटर त्यांच्याकडे कधी डेटा पोहोचला पाहिजे, या संदर्भात सगळे SOPs डिस्कस केलं. त्याच्यानंतर टेलिसासेप कॅलेंडर एक फायनलाइज झालं की प्रत्येक जे ART प्लस सेंटर होते त्यांना फिक्स डे आणि फिक्स टायमिंग दिले. म्हणजे आपण बघितलं की ते सांगली ART प्लस सेंटर असेल तर त्यांचा 2nd and 4th थर्सडेला सकाळी 11 ते 12च्या दरम्यान 11 वाजता त्यांची मीटिंग असते. JJ COE ची प्रत्येक सोमवार मंगळवार त्यांची टेलिसासेप मीटिंग होते. JJ ची AFMC ची दर मंगळवारी असते. अशा प्रत्येक जे ART प्लस सेंटर आहेत त्यांना फिक्स डे फिक्स टाइम अपॉइंट केले गेले. आता ह्याच्यामध्ये पण काय वेळा कसं होतं, आता JJ COE चं आपण बघतो
की प्रत्येक सोमवार आणि मंगळवार त्यांच्या मीटिंग होतात. किती वाजता असायची? 12:30 वाजता. पण काही इश्यूज आले की ज्याच्यामुळे डॉक्टर प्रिया पाटील मॅडमला कोविड ड्युटी वगैरे लागल्या वगैरे, तर त्याच्यामुळे मग त्यांच्याकडून रिक्वेस्ट आली की मंगळवारी त्यांना दुपारी 2 वाजता भेटेल का. मग आता सध्या आपल्या इथे जे JJCOची मीटिंग होतात ती दर सोमवारी 12:30 वाजता असते आणि मंगळवारी दुपारी 2 वाजता असतं. ते फिक्स टाइम ठरवले गेले. त्याच्यानंतर मग त्याप्रमाणे शेड्युलिंग पेशंट अपॉइंटमेंट्स. मोस्टली जे ART प्लस सेंटर आहेत त्यांचे सगळेच्या सगळे पेशंट जे त्यांनी पाठवलेले आहेत किंवा जे त्यांनी शेड्यूल केले ते सगळेच्या सगळे रिव्ह्यू होतात. पण प्रॉब्लेम इथे होतो कधी कधी, कारण JJCOE सेंटरमध्ये महाराष्ट्रातल्या 90 ART सेंटरमधून पेशंट रेफर होतात. कोणते पेशंट होतात? काही जे 5-6 ART सेंटर आहेत की ज्यांच्याकडे सेकंड लाईनसाठी रेफर होतात. उरलेले जे सेंटर आहेत त्याच्यामध्ये अल्टरनेट सेकंड लाईन आणि थर्ड लाईन ह्याच्यासाठी पेशंट रेफर होत असतात. आणि आठवड्यातून जरी 2-2 मीटिंग घेतल्या तरी आपण दर आठवड्याला 50 ते 70 पेशंट घेत असतो. पण तरी काही वेळा बॅकलॉग राहतो. तर तो बॅकलॉग कव्हर करण्यासाठी मग अपॉइंटमेंट दिले जातात की पेशंट कधी ART सेंटरवरून कधी रेफर झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रायोरिटीज केल्या जातात आणि त्याप्रमाणे पेशंट हे शेड्यूल केले जातात. शेड्यूलची लिस्ट बुधवार गुरुवारी रेडी असते आणि गुरुवारी संध्याकाळपर्यंत ती लिस्ट ART सेंटरला पाठवल्या जातात की तुमचे ह्या सोमवारी एवढे पेशंट ह्या ART सेंटरचे आहेत, त्यांनी अटेंड करायचे. आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे टेलिससेप मीटिंग ही कंडक्ट केली जाते. आता मीटिंग मध्ये काय होतं नेमकं? मीटिंग मध्ये असं आहे की व्हर्च्युअल झूम प्लॅटफॉर्म. झूम मीटिंग वरती आपण हे सगळे आपले जे टेलिससेप आहेत ह्या कंडक्ट करतो. तर झूमचे फायदे काय? तर एक आहे ते युजर फ्रेंडली आहे, त्याच्यावर स्लाइड शेअरिंग वगैरे केले जातात आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुद्धा त्याच्या थ्रू होते. म्हणून झूमचा प्लॅटफॉर्म निवडला गेला. आयटेककडे झूमचे लायसन्स आहेत, म्हणजे ट्रायल व्हर्जन नाही, लायसन्स व्हर्जन आयटेककडे आहे. त्याच्या थ्रू हे केले जातात, मीटिंग्स घेतल्या जातात. प्रत्येक ART प्लस सेंटरला एक झूम ID आयडेंटिफाय करून दिलेला आहे आणि तो रिकरंट आहे की प्रत्येक वेळेस तोच ID वापरला जातो. सेम JJला सुद्धा JJCOE तर तुम्ही जर बघितलं असेल प्रत्येक वेळेस मेल तुम्हाला येतो, तुम्ही त्याच्यावर क्लिक मारता. पण जो झूम मीटिंग ID आहे किंवा झूमची जी लिंक आहे ती आतापर्यंत कधीच बदललेली नाही. प्रत्येक मीटिंगला तीच लिंक वापरली जाते. तर हे व्हर्च्युअल झूम प्लॅटफॉर्म होता. ह्याच्यामध्ये टेक्निकल कोऑर्डिनेशन फॅसिलिटेड बाय आयटेक. तर आयटेक कडून हे झूमचे IDs तयार करणे किंवा त्यांना ART सेंटरला, ART प्लस सेंटरला, ART सेंटरला मेल पाठवणे. त्यांच्या अपॉइंटमेंट ज्या दिवशी असतील त्या दिवशी त्यांना मेल जातो. समजा मीटिंग पोस्टपोन होणार असेल तर तेव्हा सुद्धा मेल जातो आयटेक कडून आणि किंवा JJ मधून टेलिससेप कोऑर्डिनेटर कडून. हे झाल्यानंतर कोऑर्डिनेशन झाल्यानंतर ज्यावेळी टेलिससेपची मीटिंग होते त्यावेळेस केस प्रेझेंटेशन बाय मेडिकल ऑफिसर टू एक्सपर्ट्स विथ पेशंट फिजिकली ऍट सेंटर. सुरुवातीला लॉकडाऊन असल्यामुळे पेशंटला आपण फिजिकली ART सेंटरला बोलवत नव्हतो. पण नंतर जेव्हा लॉकडाऊन थोडा क्लिअर झाल्यानंतर आपण रिकमेंड करायला लागलो होतो की पेशंट तिथे आपल्या ART प्लस सेंटरला असला पाहिजे. ज्यावेळेस JJ वरून JJCOE वरून ज्यावेळी टेलिससेप घेतले जातात तेव्हा. पूर्वी कसं व्हायचं, पेशंट नागपूरचा असेल, यवतमाळचा असेल, भंडारा, गोंदिया, गोवा इथून लांबून पेशंट एक दिवसासाठी यायचे JJCOE साठी आणि तिथं त्यांचं फिजिकली आल्यानंतर त्यांचा रिव्ह्यू होऊन त्यांना रेजिमेंट चेंज केल्या जायच्या. रेजिमेंट चेंज केल्यानंतर पेशंट परत आपल्या ART सेंटरला जायचे आणि तिथून त्यांना गोळ्या चालू व्हायच्या. हे कुठल्या संदर्भात होतं? अल्टरनेट सेकंड लाईन संदर्भात किंवा अल्टरनेट फर्स्ट लाईन वगैरे काय दिली असेल तर. पण जे पेशंट पूर्वी थर्ड लाईन वरती शिफ्ट केले जायचे, स्विच केले जायचे किंवा अल्टरनेट सेकंड लाईन म्हणजे रालटेग्रावरती असायचे, तर ह्या पेशंटला ART सेंटर JJ मध्ये रजिस्टर करून पेशंटला दर महिन्याला ART सेंटर JJ ला यायला लागायचं मेडिसिन घेण्यासाठी. पण आता टेलिससेप पण चालू झाला आहे. डिसेंट्रलाइज आपण थर्ड लाईन ART सेंटरचं म्हणजे थर्ड लाईन ART देतोय डिसेंट्रलाइज करून. जे डिस्ट्रिक्ट लेवल हॉस्पिटल आहेत आणि काही की जिथे स्टाफ अवेलेबिलिटी आहे, एक्सपर्ट पॅनल आहे, तिथे सुद्धा आपण जे काही सब सेंटर्स आहेत, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स, तिथे सुद्धा आपण थर्ड लाईन मेडिसिन देत आहोत. तर हे टेलिससेप मध्ये केस प्रेझेंटेशन बाय मेडिकल ऑफिसर टू एक्सपर्ट्स विथ पेशंट फिजिकली ऍट ART सेंटर्स. मग हे पेशंट प्रेझेंट झाल्यानंतर टेलिमेडिसिनचे जे एक्सपर्ट पॅनल आहे
त्याच्यामध्ये ओपिनियन देतात त्याच्यावरती की ह्या पेशंटला काय रिकमेंड केलं गेलं पाहिजे. पेशंटला समजा त्यांचा अदरन्स त्यांना व्यवस्थित वाटला नाही किंवा इन्व्हेस्टिगेशन रिसेंट नसतील तर ते रिपीट इन्व्हेस्टिगेशन सांगतात, रिपीट व्हायरल लोड सांगतात. किंवा पेशंट जर ट्रीटमेंट फेल्युअर असेल तर त्याला पेशंटला स्विच केलं जातं अनदर रेजिमेन वरती. किंवा पेशंटला समजा सिव्हिअर साईड इफेक्ट असतील, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन असतील तर त्याला सबस्टिट्यूट केलं जातं डिफरंट रेजिमेन वरती. आणि हे जे डॉक्युमेंटेशन असतं ह्याचं प्रत्येक वेळी ज्या मीटिंग होतात तर त्या डॉक्युमेंटेशन होतं की त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी रिमार्क असतो. त्या रिमार्क मध्ये लिहिलं जातं की रेजिमेन कुठली चेंज केली आहे आणि ती रेजिमेन सेकंड लाईन आहे का, अल्टरनेट सेकंड लाईन आहे का, थर्ड लाईन आहे, ह्याप्रमाणे तिथे शेवटी रिमार्क मध्ये दिलं जातं. इन्व्हेस्टिगेशन रिपीट सांगितले असेल तर किती दिवसांनी ते रिपीट करायचे ते पण लिहिलं जातं. काय काय रेजिमेंट चेंज केल्यानंतर तर मोस्टली बघ म्हणजे असं सेकंड लाईन साठी आपण टीएलईचा पेशंट आहे त्याचा व्हायरल लोड मोर दॅन 1000 आहे पण एचबी 9.5-10च्या आसपास आहे. तर अशा पेशंटला आपण ऍज अ सेकंड लाईन झेडएलडी स्टार्ट करतो पण मॉनिटर एचबी रेग्युलरली, मॉनिटर एचबी किती दिवसांनी जिचे परत मॉनिटर करायचं आहे हे सुद्धा त्या रिमार्क मध्ये दिलेलं असतं. आता सासेप मध्ये आपण बघितलं की सासेप हे एक्सपर्ट पॅनल आहे की जे रेजिमेंट चेंज करतात कोणाचे, त्याची ट्रीटमेंटमध्ये फेल्युअर असू शकतील किंवा ज्यांना काही साईड इफेक्ट आहेत अशांचे. तर ट्रीटमेंट फेल्युअर मध्ये काय असतं, ट्रीटमेंट फेल्युअर म्हणजे काय. आता ट्रीटमेंट फेल्युअर मध्ये तुम्ही पहिल्यापासून तुम्हाला HIV ची लाईफ सायकल माहिती असेल, HIV ची नॅचरल हिस्ट्री माहित असेल तर ऍज पर नॅचरल हिस्ट्री सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला पेशंटचा व्हायरल लोड खूप हाय असतो आणि तो हळूहळू डिक्लाइन होऊन एक स्टेबल 7-8 वर्ष राहतो. त्याच्यानंतर परत तो वाढायला लागतो जर कुठलीही ट्रीटमेंट HIV ची घेतली नसेल तर. हे नॅचरल हिस्ट्री ऑफ HIV ची झाली. त्याच्यानुसार मग गेल्यानंतर पुढे 7-8 वर्ष तो व्हायरल लोड वाढायला लागतो. व्हायरल लोड वाढल्यानंतर हळूहळू मग त्या CD4 पण डिक्लाइन व्हायला लागतो. CD4 डिक्लाइन झाला की 200-350 पेक्षा कमी झाला, 200 पेक्षा कमी झाला, एड्स डिफाइनिंग कंडिशन मध्ये झाला की त्याला इतर संधिसाधू किंवा ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स म्हणतो आपण ते व्हायला लागतात. म्हणजे पहिलं असतं व्हायरलॉजिकल फेल्युअर, हे आपल्याला कळतं. व्हायरलॉजिकल फेल्युअर झाल्यानंतर पेशंट इम्युनॉलॉजिकल फेल्युअर मध्ये जातो म्हणजे CD4 डाऊन होतो. इम्युनॉलॉजिकल फेल्युअरचे क्रायटेरिया आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत. आणि तिसरं आहे की जेव्हा इम्युनिटी पूर्ण डाऊन होते, इम्युनॉलॉजिकल फेल्युअर मध्ये जातो, तेव्हा पेशंट हा क्लिनिकल फेल्युअर मध्ये जातो. आता हे मी ह्याच्यासाठी सांगतो की टेलिसासेप जे आपले होतात, सासेप होतात, तर ह्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की आपण कुठले पेशंट रेफर केले पाहिजेत, कुठले पेशंट नाही रेफर केले पाहिजेत. ह्याच्यासाठी हे व्हायरोलॉजिकल फेल्युअर आहे. तर व्हायरोलॉजिकल फेल्युअर मध्ये आहे the viral load remains the most sensitive indicator of ART failure to recognize treatment failure early and to switch drug before multiple resistance mutations develop to drugs of the first line regimen. व्हायरोलॉजिकल मॉनिटरिंग इन नॅशनल प्रोग्राम, आपल्या नॅको मध्ये व्हायरोलॉजिकल मॉनिटरिंग कसं होतं तर ART स्टार्ट झाल्यानंतर पहिलं व्हायरल लोड 6 महिन्यांनी होतो, त्याचा पुढचा व्हायरल लोड 12 महिन्याला आणि त्याच्यानंतर मग दर वर्षाला म्हणजे 6, 12, 24, 36, 48 असे त्यांचे व्हायरल लोड होत असतात. व्हायरोलॉजिकल फेल्युअर इज डिफाइंड ॲज प्लाझ्मा व्हायरल लोड व्हॅल्यू ऑफ मोर दॅन 1000 कॉपीज पर ml at 6 months after the initiation of ART with treatment adherence more than 95% in each of the last 3 months of treatment. ही व्हायरोलॉजिकल फेल्युअरची डेफिनेशन होती. नॅकोने काय सांगितलं, जर तुम्हाला रेजिमेंट चेंज करायचे असेल तर जेव्हा तुमचा व्हायरल लोड हा मोर दॅन 1000 आला, पहिला किंवा 12 महिन्याचा की कुठलाही व्हायरल लोड, त्याच्यानंतर पेशंटला 3 महिने स्टेप अप ॲडरन्स काउन्सिलिंग द्यायचे आणि त्याच्यानंतर कन्झिक्युटिव्ह 3 महिने व्हायरल ॲडरन्स हा मोर दॅन 95% असेल तर रिपीट व्हायरल लोड करायचा आहे. तो रिपीट व्हायरल लोड मोर दॅन 1000 आला की पेशंट स्विच करण्यासाठी किंवा रेजिमेंट चेंज करण्यासाठी किंवा डिस्कस करण्यासाठी सासेप पॅनलकडे पाठवायचं आहे. लेस दॅन 1000 असेल तर 1-1 वर्षांनी त्या पेशंटचा व्हायरल लोड होत राहील. इम्युनॉलॉजिकल फेल्युअर, इम्युनॉलॉजिकल फेल्युअर म्हणजे is assessed by monitoring all the CD4 cell counts from baseline to current CD4 test values. Patient should have been on ART for at least 6 months. Treatment adherence should have been more than 95% in each of the last 3 months of treatment. इम्युनॉलॉजिकल फेल्युअर साठी आपण बघतोय की बेसलाईन पासूनचे आतापर्यंतचे सगळे CD4 आणि
आपण केव्हा म्हणणार की इम्युनॉलॉजिकल फेल्युअर मध्ये आहे, त्याच्यासाठी 3 क्रायटेरिया आहेत. पहिला आहे फॉलो ऑफ CD4 काउंट टू प्री थेरपी. म्हणजे बेसलाईन CD4 ला बेसलाईनला जी CD4 ची व्हॅल्यू होती ती चालू केल्यानंतर 6 महिन्यानंतर 95 असल्यानंतर 3 महिने हा ॲडरन्स मोर दॅन, जर बेसलाईन पेक्षा करंट CD4 ची व्हॅल्यू कमी होत असेल तर इम्युनॉलॉजिकल फेल्युअर. 50% फॉल फ्रॉम दी ऑन ट्रीटमेंट पीक व्हॅल्यू, जी आतापर्यंत सगळ्यात जास्त व्हॅल्यू होती त्याच्यापेक्षा हाफ झाला तर, आणि पर्सिस्टंट CD4 लेवल्स बिलो 100 सेल्स हे असेल तर, म्हणजे 100च्या वरती CD4 जातच नसेल तर आपण बोलतो इम्युनॉलॉजिकल फेल्युअर. इम्युनॉलॉजिकल फेल्युअर झाल्यानंतर होतं क्लिनिकल फेल्युअर. न्यू और रिकरंट WHO stage 4 condition after at least 6 months of ART with treatment adherence more than 95% in each of the last 3 months of treatment. त्याला आपण क्लिनिकल फेल्युअर म्हणतो. क्लिनिकल फेल्युअर आपण बघतो तर तेव्हा हे पण बघायला पाहिजे की हे ऍडव्हर्स ड्रग इफेक्ट आहे का रिएक्शनमुळे आहे का ते आहे का क्लिनिकल फेल्युअर झालाय का नवीन काय OI झालाय. आयरिस इम्युन रिकॉन्स्टिट्यूशन इन्फ्लेमेटरी सिंड्रोम. समजा CD4 हा खूप कमी असेल बेसलाईन जेव्हा आपण ART इनिशिएट करतो, 100 पेक्षा कमी किंवा 50 पेक्षा कमी, तर अशा पेशंटमध्ये इम्युन रिकॉन्स्टिट्यूशनल इन्फ्लेमेटरी सिंड्रोम असू शकतो. मोस्टली पहिल्या 3 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला हे जाणून येतं. तर ते आपण वेगळे करणार आहोत. आणि हे क्लिनिकल फेल्युअरसाठी ऍटलीस्ट 6 मंथ ऑन ART पाहिजे. Clinical failure can be easily identified by recording new OIs and WHO clinical staging, T-staging, routinely in the patient treatment record, white card on each visit of the patient. आपल्या व्हाईट कार्ड मध्ये 13 नंबरचा जो सेक्शन आहे जे मेडिकल ऑफिसर भरतात, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला डेट ऑफ व्हिजिट असते, नंतर पुढे वेट असतं, वेट नंतर पुढे येतं की कुठल्या पेशंटला CPT वगैरे काय चालू आहे की, त्याच्यामध्ये पण आहे की WHO स्टेजिंग म्हणून असतं की ती प्रत्येक वेळेस मेडिकल ऑफिसरनी ती लिहिलीच पाहिजे. बऱ्याच सेंटरमध्ये व्हाईट कार्ड वरती हे अपडेट केलं जात नाही. जर पेशंटला कुठलाही OI नसेल तर पेशंट T1 ला असतो. आणि जेव्हा त्याची कॅटेगरी चेंज होते मग त्यावेळेस समजा स्टेज 4 कंडिशन असेल तर आपण त्याला क्लिनिकल फेल्युअर म्हणून समजू शकतो की असे काही पेशंट असतील की जे क्लिनिकल फेल्युअर मध्ये आहेत, सिव्हिअर त्यांना OI आहेत, म्हणजे वेस्टिंग सिंड्रोम झाला आहे किंवा एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस आहे, CD4 खूपच कमी आहे, पेशंट ऍडमिट आहेत, तर अशा पेशंटला आपण सिंगल व्हायरल लोड वरती सुद्धा रेजिमेन चेंज करू शकतो. तर आपले सासेपचे मोस्टली पेशंट हेच असतात की व्हायरोलॉजिकल फेल्युअर म्हणून आपण पाठवतोय. आणि दुसरे पेशंट होते की ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन. स्टेज 3 ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 ची रिॲक्शन असेल तर आपण पेशंटची ART बऱ्याच वेळा स्टॉप करतो आणि पुढे सबस्टिट्यूशन साठी सासेप एक्सपर्ट पॅनलकडे आपण रिकमेंड करतो. हा व्हायरल लोडचा अल्गोरिदम आहे, मगाशी आपण डिस्कस केलेला आहे. पेशंटचा व्हायरल लोड 6 महिन्यांनी होतो, ART रेजिमेंट स्टार्ट केल्यानंतर 6 महिन्यांनी. आणि ह्याच्यामध्ये कुठला पण व्हायरल लोड हा मोर दॅन 1000 आला, लेस दॅन 1000 आला की आपण कंटिन्युअस ART आणि रुटीन मॉनिटरिंग चालू ठेवतो. पण समजा व्हायरल लोड हा मोर दॅन 1000 आला तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे पेशंटला स्टेप अप काउन्सिलिंग देतो, स्टेप अप ॲडरन्स पॅकेज काउन्सिलिंग. ह्याच्यामध्ये काय बघतो आपण स्टेप अप मध्ये की पेशंटनी मागच्या 3 किंवा 6 महिन्यात गोळ्या चुकवल्या आहेत का, चुकवल्या असेल तर का चुकवला, त्याची रिझन आयडेंटिफाय केली पाहिजे. रिझन आयडेंटिफाय त्याच्यावरती सोल्युशन भेटलं पाहिजे. आणि पेशंट आणि काउन्सिलर किंवा मेडिकल ऑफिसर यांनी म्युच्युअल ठरवलं पाहिजे की किती वाजता गोळ्या घेतल्या जातील, जेवणानंतर घेतल्या जातील का जेवणाच्या आधी घेतल्या जातील, ते पूर्णपणे प्लॅन केला जाईल आणि त्याप्रमाणे पेशंटला ॲडरन्सचं काउन्सिलिंग होईल. आणि पेशंट त्याच्यानंतर मग आपण चेक करणार की त्याचा नेक्स्ट मंथ असं कन्झिक्युटिव्ह ज्यावेळेस 3 महिने व्हायरल लोड ॲडरन्स मोर दॅन 95% असेल तर आपण पेशंटचा रिपीट व्हायरल लोड करणार. समजा कन्झिक्युटिव्ह 3 महिने ॲडरन्स मोर दॅन 95 नसेल तर त्याला स्टेप अप ॲडरन्स काउन्सिलिंग चालूच राहील तोपर्यंत लास्ट 3 मंथचा ॲडरन्स मोर दॅन 95% येत नाही तोपर्यंत. रिपीट व्हायरल लोड करणार. रिपीट व्हायरल लोड हा लेस दॅन 1000 आला की परत कंटिन्युअस ART अँड रुटीन मॉनिटरिंग टेस्ट. इफ व्हायरल लोड मोर दॅन 1000, रिपीट व्हायरल लोड 1000 पेक्षा जास्त आला तर आपण त्यांना रेफर करणार सासेपला फर्दर इव्हॅल्युएशन साठी.
मगाशी सांगितल्याप्रमाणे समजा पेशंट व्हेरी सिक, बेड रिडन आहे किंवा अर्जंट त्याला मेडिसिन चेंज करायची गरज आहे, तर अशा वेळेस सिंगल व्हायरल लोड वरती सुद्धा काही पेशंटचा आपण मेडिसिन स्विच करू शकतो. त्याची पूर्ण डिसिजन हे जे सासेपचे एक्सपर्ट पॅनल आहे ते घेणं. आता बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं सबस्टिट्यूशन म्हणजे काय, स्विच म्हणजे काय. तर सबस्टिट्यूशन म्हणजे काय करतो आपण, एकाच रेजिमेन मध्ये फक्त सबस्टिट्यूट करतो, म्हणजे चेंज करून घेतोय. जे सिंगल ड्रग रिप्लेसमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल ARB फॉर टॉक्सिसिटी or drug-drug interactions referred to substitution of offending drug. ARV for toxicity. जे झिडोडिन म्हणून ते पेशंट होता आणि त्याचा HB लगेच खूप कमी झाला, 9 पेक्षा कमी आला, तर आपण झिडोडिन चेंज करतो. टिनोफोविरचे जे ट्रीटमेंट चालू केली, समजा क्रिएटिनिन व्हॅल्यू खूपच वाढल्या तर आपण चेंज करतो. तर हे टॉक्सिसिटी आला. नेव्हरेपेन रॅश आला, त्याच्यासाठी आपण चेंज केला. तर हे टॉक्सिसिटीसाठी आपण रेजिमेन फर्स्ट लाईन मध्ये शिरवल्यामुळे आपण त्याला सबस्टिट्यूशन बोलतो. ड्रग ड्रग इंटरॅक्शन्स, पेशंट आहे ZLN वरती आणि पेशंटला TB झाला आणि आपण रिफाम्पिसिन बेस रेजिमेंट त्यांना चालू केली, तर अशा वेळेस रिफाम्पिसिन नेव्हरेपॅनची ड्रग ड्रग इंटरॅक्शन असल्यामुळे आपण ZLNचा पेशंट ZLE ला घेत होतो. तर ते झालं की त्याची रेजिमेंट सबस्टिट्यूट केली आपण तात्पुरती, म्हणून आपण त्याला सबस्टिट्यूशन म्हणतो. टॉक्सिसिटी अँड ड्रग ड्रग इंटरॅक्शन मुळे सिंगल ड्रग रिप्लेसमेंट असेल त्याच ART लाईन मध्ये, तर आपण त्याला सबस्टिट्यूशन म्हणतो. The new ART regimen after substitution is called the alternate ART regimen. This does not indicate that a second line regimen is being used even if second line drugs like boosted PI are used for substitution. म्हणजे प्रत्येक वेळेस पेशंट अटाझानावर रिटर्न वरती असेल, LPVR वरती असेल, तो पेशंट सेकंड लाईनलाच आहे असं नाही, तो पेशंट अल्टरनेट फर्स्ट लाईनला सुद्धा असू शकतो. हे झालं सबस्टिट्यूशनचं. आता आपण बघू स्विच. स्विच म्हणजे काय, when the regimen is changed due to ARV treatment failure, it is referred as switch of the entire regimen. ARV treatment failure आपण केव्हा म्हणतो, जेव्हा पेशंटचे 2 व्हायरल लोड 3 महिने अपार्ट किंवा त्यांचे कंझिक्युटिव्ह 3 महिने मोर दॅन 95% ऍटम्स मध्ये त्यांचे 2 व्हायरल लोड असतील आणि ते मोर दॅन 1000 असतील, तर अशा वेळेस आपण पेशंटची ARV ट्रीटमेंट फेल्युअर म्हणतो आणि त्याची रेजिमेन आपण चेंज करतो, स्विच करतो. स्विच म्हणजे फ्रॉम फर्स्ट टू सेकंड और सेकंड टू थर्ड. ऑल स्विच ऑफ ART regimen are done after viral load studies and SASEP review. जेवढे आपण स्विच करतोय फर्स्ट लाईन टू सेकंड लाईन किंवा सेकंड टू अल्टरनेट थर्ड लाईनला वगैरे, तर हे थ्रू सासेपच व्हायला पाहिजे. स्विच सबस्टिट्यूशन आहेत ते आपल्या ART सेंटर लेवलला आपण करू शकतो, पण अल्टरनेट सेकंड साठी आपल्याला काही पेशंट हे JJCV ला पाठवावे लागतात. हे आतापर्यंत बघत होतो आपण की रेजिमेन काय होत्या, फेल्युअर काय, आपण कुठले पेशंट सासेपला रेफर करतोय. तर ह्याच्यामध्ये आता एक थोडं कन्फ्युजन बऱ्याच ART सेंटर मध्ये असतंय की फर्स्ट लाईन ART काय, अल्टरनेट फर्स्ट लाईन काय, सेकंड लाईन ART काय, थर्ड लाईन ART काय, अल्टरनेट सेकंड लाईन ART काय. तर फर्स्ट लाईन ART इज द इनिशियल रेजिमेन प्रिस्क्राइब फॉर अन ART नाईव्ह पेशंट. ज्यांनी आतापर्यंत कधीही ARTच्या गोळ्या घेतल्या नव्हत्या, त्याला जी रेजिमेन आपण स्टार्ट करतो ती रेजिमेन त्या पेशंटसाठी फर्स्ट लाईन रेजिमेन असते. अल्टरनेट फर्स्ट लाईन म्हणजे काय, सिंगल ड्रग रिप्लेसमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल ARV फॉर टॉक्सिसिटी और ड्रग इंटरॅक्शन्स. फर्स्ट लाईन ART मध्ये काही साईड इफेक्ट झाले किंवा ड्रग ड्रग इंटरॅक्शन मुळे चेंज केले असेल, तर आपण त्यांना अल्टरनेट फर्स्ट लाईन ART म्हणतोय. Second line ART is the subsequent regimen used in sequence immediately after first line ART regimen has failed. जी फर्स्ट लाईन ART होती ती फेल गेली, फेल म्हणजे व्हायरोलॉजिकली सप्रेस नसेल, तर जी आपण स्विच करतो ती झाली सेकंड लाईन ART. आणि थर्ड लाईन ART, सेकंड लाईन ART चे जे पेशंट फेल होतात त्यांना थर्ड लाईन ART आपण स्टार्ट करतो. थर्ड लाईन ART is the next regimen used in sequence immediately after second line ART has failed. आता सेकंड लाईन ART आणि थर्ड लाईन ART च्या मध्ये एक अजून काय आहे की अल्टरनेट सेकंड लाईन ART. नॉर्मली सेकंड लाईन ART मध्ये आतापर्यंत काय असायचं, 2 NRT असायचे आणि एक PA असायचे, ही होती सेकंड लाईन. पण अल्टरनेट सेकंड लाईन मध्ये कसं होतं की पेशंटला एक्सपोजर आहे मल्टिपल, म्हणजे पूर्वी स्टॅबिडिन घेतलंय, झिडोडिन झालंय, टिनोफोविर झालंय, अबाकविर झालंय,
मल्टिपल एक्सपोजर असेल तर आपण हे त्या NRTI ला फेल असतात, त्याच्यामुळे आपण त्यांना NRTI बेस सेकंड लाईन देत नव्हतो, त्यांना आपण इंटिग्रेज बेस देत होतो. म्हणजे पूर्वी अल्टरनेट सेकंड लाईन होती, राल्टेग्राविर प्लस ATVR भेटायची, आणि आता अल्टरनेट सेकंड लाईन आहे की DTG प्लस LPVR, की ज्यांना मल्टिपल एक्सपोजर टू NRTI आहे किंवा पेशंट TLE वरती आहे पण शिफ्ट करण्यासाठी सेकंड लाईनला त्याचा झेडोविडिन देऊ शकत नाही कारण HB कमी असेल, किंवा पेशंट ZLN वरती होता, त्याला आपल्याला टिनोफोर बेस रेजिमेन द्यायची पण त्याचं क्रिएटिनिन व्हॅल्यू डॅमेज आहेत, तर अशा पेशंटला आपण अल्टरनेट सेकंड द्यावी लागते. तरी फर्स्ट लाईन अल्टरनेट फर्स्ट लाईन, सेकंड लाईन ERT, थर्ड लाईन ERT. आपल्या ज्या लाईन लिस्ट आहेत, मागच्या एप्रिलमध्ये ज्यावेळेस दारुणावीरचा स्टॉक नव्हता त्यावेळेस पेशंटला नायकोकडून OM आला होता की जे पेशंट दारुणावीर वरती असतील त्या पेशंटला आपण LPVR वरती त्यावेळेस सबस्टिट्यूट केलं होतं, आणि त्याच्यामध्ये असं पण लिहिलं होतं की ज्यावेळेस दारुणावीरचा स्टॉक अवेलेबल होईल त्यावेळी ते पेशंट परत आपल्याला थर्ड लाईन म्हणजे दारुणावीरवरती परत चालू करायचे. तर बऱ्याच किंवा काही सेंटर्समध्ये असं ऑब्झर्व झालं आहे की त्यांनी अजून त्या पेशंटला थर्ड लाईनच्या पेशंटला LPV वरतून दारुणावीरवरती घेतलेलं नाहीये. त्याच्या तुमचे जेवढे पेशंट थर्ड लाईन वरती जे असतील त्यांचे एकदा रेजिमेंट चेक करा, त्याच्यापैकी किती पेशंट LPVR वरती आहेत ते बघा, त्यांचे कार्ड बाजूला काढा, ते तुमच्याकडे ट्रान्सफर इनच असणार आहेत जे मधून किंवा इतर कुठून, तर ते ट्रान्सफर इन असतील तर त्यांची प्रिव्हियस हिस्ट्री रेजिमेंटची बघा. जर पेशंट दारुणावीर वरती असेल तर एकदा JJशी डिस्कस करा, किंवा वाटलंच तर मग इथे डॉक्टर सागर किंवा मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही जर विचारलं की यांची रेजिमेंट थर्ड लाईन आहे का अल्टरनेट सेकंड लाईन आहे, आम्ही तुम्हाला गाईड करू. तर हे पूर्वी मी तुम्हाला फक्त सुरुवातीला हे फक्त बॅकग्राऊंड दिलं की सासेपला कुठले कुठले पेशंट रेफर होतात, रेजिमेंट कशा असतात, स्विच काय, सबस्टिट्यूट काय. मग आता आपण जाऊ पुढे प्रोसिजर आपली टेलिसासेपकडे. तर हा एक आहे टेलिसासेपचा फोटो, JJचा फोटो आहे, लेफ्ट साईडला बघू शकता एवढे ERT सेंटर एका वेळी जॉईन असतात तिथे आणि आपापले केसेस प्रेझेंट करत असतात, मेडिकल ऑफिसर केसेस प्रेझेंट करत असतात. हेच सेम आहे की बाकीचे जे ERT प्लस सेंटर आहे, आता ERT प्लस सेंटर मध्ये आले कोल्हापूर झालं, सांगली, अंबेजोगाई, सोलापूर, अकोला, हे सेंटर्स आहेत ERT प्लस सेंटर, यांच्यामध्ये सुद्धा टेलिसासेप कंडक्ट केले जातात फॉर फर्स्ट लाईन टू सेकंड लाईन साठी किंवा अल्टरनेट फर्स्ट लाईन साठी. टेलिसासेपच्या आधी रिक्वायरमेंट्स काय आहेत, रिक्वायरमेंट्स बिफोर टेलिसासेप रेफरल. एक तर झालं काही गोष्टी ह्या टेक्निकल असतात, टेक्निकल म्हणजे जसं म्हटलं की टेक्नॉलॉजी संदर्भात एक आहे आणि मेडिकली टेक्निकल वेगळं. टेक्नॉलॉजी संदर्भात म्हटलं की तुमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा कॉम्प्युटर पाहिजे किंवा लॅपटॉप, मोबाईल व्यवस्थित पाहिजे, त्याच्यावरती झूम ॲप इन्स्टॉल पाहिजे, झूम वापरता यायला पाहिजे ही, आणि इंटरनेट पाहिजे, ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. आणि त्याच्यानंतर जे सासेपला आपण रेफर करतो ट्रीटमेंट फेल्युअरसाठी काय रिक्वायरमेंट आहे की पेशंट ऑन ERT more than 6 months, more than 95% adherence in last 3 consecutive months. कारण इथे पेशंट प्रेझेंट करताना मेडिकल ऑफिसर जे सांगणार आहे ते फायनल धरलं जातं. जर चुकीचा ॲडरन्स दिला आणि त्याप्रमाणे चुकीच्या टाईपने रेजिमेंट चेंज केली गेली तर पेशंटची एक लाईन ही आपण म्हणजे थोडक्यात एक लाईन काढून घेतल्यासारखं झालं पेशंटचा, त्याला पुरेसा चान्स नाही देता ॲडरन्स वाढून व्हायरली सप्रेस होण्यासाठी. रिपीट व्हायरल लोड पाहिजे, एक मोर दॅन 1000 प्लस, दुसरा आफ्टर 3 consecutive month ESC मोर दॅन 95% ॲडरन्स अँड मोर दॅन 1000 व्हायरल लोड. करेक्ट ॲडरन्सचं परत सांगतोय कारण डॉक्टर प्रिया पाटील मॅडम आणि आम्ही जेव्हा टेलिसासेप घेतो त्यावेळी पूर्णपणे आम्ही मेडिकल ऑफिसर जे प्रेझेंट करतात त्यांच्यावरती डिपेंडेंट असतो की ॲडरन्स त्यांनी करेक्ट सांगितलेला आहे म्हणून. त्यामुळे जो तुम्ही ॲडरन्स सांगता नेहमी किंवा केस प्रेझेंट करतात त्यावेळेस एकदा चेक करायचा करेक्ट ॲडरन्स तुम्ही दिला आहे की नाही. ॲडरन्स कमी असेल तर रेफर करू नका, पेशंट तो त्या रेजिमेंटवरती राहील. पण चुकीचा ॲडरन्स दिल्यामुळे मोर दॅन 95 आहे म्हणून सांगून दिला, ॲडरन्स एकदम ओके आहे आणि आपण रेजिमेंट चेंज केली, नंतर कळतं की तो त्याचा ॲडरन्स व्यवस्थित नव्हता, नवीन रेजिमेंटवरती सुद्धा त्याचा ॲडरन्स व्यवस्थित नाहीये. नेक्स्ट आहे लेटेस्ट लॅब इन्व्हेस्टिगेशन्स वेट.
पूर्वी असं व्हायचं की इन्व्हेस्टिगेशन लेटेस्ट भेटायची नाही. 4 महिन्यापूर्वी हिमोग्लोबिन आहे, क्रिएटिनिन 3 महिन्यापूर्वीच आहे, तर ह्याच्यावरती रेजिमेंट चेंज करायला प्रॉब्लेम येतात, डिसिजन घेता येऊ शकत नाहीत. 3 महिन्यापूर्वी समजा क्रिएटिनिन 1.3 असेल पण करंटचा तो 2.5 पण असू शकतो 2 महिन्यात चेंज झालेला, आणि अशा वेळेस आपण त्याला टिनोफोविर हिमोग्लोबिन मागच्या 6 महिन्यापूर्वीचा होता तो 17 नाही 12-13 होता, आपण त्या हिमोग्लोबिन वरती झिडोनिन बेस रेजिमेंट देऊ शकत नाही. त्याच्यामुळे लेटेस्ट लॅब इन्व्हेस्टिगेशन पाहिजेत. वेट, प्रत्येक वेळेस वेट तुम्ही ज्यावेळी प्रेझेंट करता त्यावेळेचं लेटेस्ट वेट पाहिजे, कारण जी आपली डीटीजी बेस रेजिमेंट आहेत ह्या वेट नुसार बघितल्या जातात. वेट लेस दॅन 20 असेल तर आपण डोलोटोग्राफी देत नाही, किंवा वेट लेस दॅन 30 असेल तर आपण टिनोफोविर देत नाही. क्रिएटिनिन क्लिअरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी लेटेस्ट वेट पाहिजे असतं, त्याच्यासाठी वेटला खूप इम्पॉर्टंट आहे. तर प्रत्येक वेळेस वेट हे सुद्धा तुम्हाला लेटेस्ट किती आहे ते माहिती पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळी प्रेझेंट केली जाते टेलिस, मेडिकल ऑफिसरनी त्या पेशंटचा डिटेल केस स्टडी केलेला पाहिजे. बरेच मेडिकल ऑफिसर प्रिपेअर होऊन येतात आणि नॉनस्टॉप हिस्ट्री सांगतात पेशंट, कधी रेजिमेंट स्टार्ट झाली, कधी कधी चेंज केल्या, का चेंज केल्या, लेटेस्ट त्याचा ॲडरन्स किती आहे, लेटेस्ट CD4 किती होता, बेसलाईन किती होता, पीक किती होता, लेटेस्ट CD4 किती आहे, 2 व्हायरल लोड आहेत त्याच्यामधला किती महिन्याचा गॅप आहे, ॲडरन्स त्यांचा चांगला होता की नाही, करंट OI आहे की नाही, प्रिव्हियस एक्सपोजर कशा कशाला झालाय, हे सिक्वेन्सने सांगितल्यावरती पेशंटचं डिसिजन जर थर्ड लाईन साठी घ्यायचे असतील किंवा सेकंड लाईन साठी घ्यायचे असतील इमिडिएटली घेतले जाऊ शकतात. आणि समजा अल्टरनेट फर्स्ट लाईन अल्टरनेट सेकंड साठी काही ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन असतील तर त्याची ग्रेडिंग, ड्रगची रिॲक्शन आली होती, रॅश असेल तर रॅशचं ग्रेड किती होतं, म्युकोजल इन्व्हॉल्वमेंट होती की नाही, तर हे पेशंटचे केस पेपर काय असतील, ऍडमिट असेल पेशंट, तर ते मागून ते व्यवस्थित डिटेल केस स्टडी मेडिकल ऑफिसरने प्रेझेंट केल्या पाहिजेत आपल्या टेलिसासिप मीटिंग मध्ये जिथे होतात तिथे. रिक्वायरमेंट्स बिफोर टेलिसासिप ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, ग्रेडिंग ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, इन्व्हेस्टिगेशन ऍट द टाइम ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन. आपण म्हणतो झिडोडिन बेस्ड ॲनिमिया आहे तर त्यावेळेस त्याचा बेसलाईन HB किती होता आणि रेजिमेंट चेंज केल्यानंतर HB किती झाला. TLD वरती आपण पेशंट घेतलाय, TLD वरती घेतल्यानंतर आपण टिनोफोविर देतोय, तर क्रिएट बेसलाईन किती होता, आता किती आहे, चेंज करताना किती होता, त्याच्यासाठी रिसेंट इन्व्हेस्टिगेशन आवश्यक असतात आणि ते रिसेंट इन्व्हेस्टिगेशन करून घ्यायचे की हे ऍडव्हर्स ड्रग ADR साठी अल्टरनेट साठी हे इसेन्शियल आहेत. आता टेलिसासिप आपण ज्यावेळेस कंडक्ट करतो तर इश्यूज काय काय होते जे आम्हाला काय आढळले, तर एक आहे लेटेस्ट रिपोर्ट्स नॉट अवेलेबल. ह्याच्यामध्ये सगळेच आले इन्व्हेस्टिगेशन. व्हायरल लोड काही वेळा खूप जुने असतात किंवा CD4 केलेलाच नसतो, असेल तर तो 1.5-2 वर्षापूर्वीचा असतो. एखादी रेजिमेंट फर्स्ट लाईन टू सेकंड लाईन घेतला आपण, पण सेकंड लाईन नंतर त्याचा CD4 घेतलेलाच नाहीये. आता CD4 आपण सगळ्यांचे करत नाही, पण आपण जे सासेपला पेशंट जे रेफर करतोय ज्यांचा ट्रीटमेंट फेल्युअर साठी व्हायरल लोड हा मोर दॅन 1000 आहे, तर ज्यांचा व्हायरल लोड मोर दॅन 1000 आहे अशा सगळ्यांचा आपण CD4 6 मंथली करतच असतो, तर त्यांचे CD4 बऱ्याच वेळा अवेलेबल नसतात. इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन ऑफ रेजिमेंट हिस्ट्री. इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन ऑफ रेजिमेंट हिस्ट्री म्हणजे पेशंट करंटली इज ऑन TLE. ART कधी स्टार्ट केली, 2007 मध्ये. कुठली ART स्टार्ट केली होती, मग व्हाईट कार्ड बघून ते सांगतात. तर त्याच्याऐवजी कम्प्लीट इन्फॉर्मेशन आपण पाठवतो तर कम्प्लीट इन्फॉर्मेशन पाहिजे. सिंपल म्हटलं तर 2007 मध्ये आपण ART स्टार्ट केली, 2007 मध्ये आपण TLE देत नव्हतो, त्यावेळेस स्टॅव्हिडिन बेस्ड आणि झिडोडिन बेस्ड रेजिमेंट होत्या. त्यामुळे ह्या पण एरर आम्हाला दिसतात की पेशंट बोलतो ART 2007 ला स्टार्ट केली आणि TLN केली, तर तसं नाही. तुम्ही ज्यावेळी केस स्टडी करता त्यावेळी ते बघत जा कधी स्टार्ट केली पेशंटला, रेजिमेंट कधी स्टॉप केली, सबस्टिट्यूट केले का स्विच केले. सबस्टिट्यूट केलं असेल त्याचे रिझन काय, झिडोडिन वरून TLN वरती घेतलं तर का घेतलंय, झिडोडिन बेस्ड ॲनिमिया झाला म्हणून घेतला होता का तुमच्याकडे स्टॉक अवेलेबल नव्हता म्हणून घेतलंय,
का प्रोग्रामॅटिक गाईडलाईन त्यावेळेस चेंज झाल्या होत्या म्हणून घेतलाय, हे आपल्याला रिझन माहिती पाहिजेत. आणि ती कम्प्लीट इन्फॉर्मेशन डेट वाईज दिली गेली पाहिजे, की ह्याच्यामुळे पुढच्या वेळेस म्हणजे जे एक्सपर्ट पॅनल जे असतात पॅनलला ते सोपं जातं की आतापर्यंत कुठल्या कुठल्या रेजिमेंटला किती किती एक्सपोजर भेटलं आहे. सेकंड लाईन साठी असतं की झिडोडिन आणि स्टॅव्हिडिन हे भाऊ आहेत आणि सेम इकडे टिनोफोविर आणि अबाकविर भाऊ आहेत. तर पेशंट टिनोफोर वरती फेल असेल तर तो अबाकाविर वरती पण फेल असतो, टिनोफोरला फेल असतो. मग अशांना पण टिनोफोर अबाकविर चेंज नाही मारत. टिनोफोर अबाकविरचे पेशंट आपण झिडोडिनला शिफ्ट करतो. सेम झिडोडिनचा एक्सपोजर असेल तर पेशंटला आपण टिनोफोर का अबाकविर बेस रेजिमेंट देत असतो. तर ह्याच्यासाठी ही सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल पाहिजे असतं. थर्ड, इनकरेक्ट डेट ऑफ इनिशिएशन. इनकरेक्ट डेट ऑफ इनिशिएशन मध्ये काय की 2007 मध्ये ART स्टार्ट केले, पण ऍक्च्युली बऱ्याच वेळा काय जी इनिशिएशनची डेटच्या ऐवजी रजिस्ट्रेशनची डेट टाकली जाते. त्यावेळी जेव्हा तुम्ही रेजिमेंटची हिस्ट्री देता त्यावेळेसच बघायचं की डेट ऑफ ART इनिशिएशन आपण करेक्ट दिलेलं आहे किंवा नाही. इनकरेक्ट एज अँड वेट कॉमनली सापडणारा हे एरर आहे. जे तुम्ही शीट पाठवता त्याच्यामध्ये जे एज आहे ते हे तुम्ही व्हाईट कार्ड वरती जे लिहिलेलं आहे किंवा MLL मध्ये दिले तेच तिथे टाकलेलं असतं. MLL वरून कॉपी पेस्ट केलं जातं. तर एक सजेशन असेल की ज्यावेळी तुम्ही जी एक्सेल शीट किंवा एक्सेल फॉर्मॅट भरून पाठवता तर ते MLL वरून कधीही कॉपी पेस्ट करू नका. मोस्टली आठवड्यातून 3-4 पेशंट तुम्ही पाठवत असता किंवा 5-6 पेशंट पाठवत असता तर त्याचं डेटा मॅनेजरनी व्यवस्थित एज, करंट एज तिथे दिलेलं पाहिजे. करंट एजला सुद्धा खूप महत्व आहे. जसं TTG रेजिमेंट चालू करायची असेल तर <6 ला पण चालू करत नाही. पेशंटला समजा क्रिएटिनिन व्हॅल्यू जास्त येत असेल तर क्रिएट क्लिअरन्ससाठी एजचं खूप इम्पॉर्टन्स आहे एजला. सेम वेट पण, एज आणि वेट वरती आपलं रेजिमेंट खूप डिपेंड राहतात. आणि वेट प्रमाणे पण काही वेळा आपल्या जे रेजिमेंट आहेत त्या वेट प्रमाणे सुद्धा ऍडजस्ट केलेले असतात. वेट प्रमाणे, एज आणि वेट प्रमाणे. त्याच्यामुळे करेक्ट एज आणि करेक्ट वेट हे प्रेझेंट करताना किंवा जेव्हा तुम्ही शीट पाठवता एक्सेल शीट त्याच्यामध्ये ते व्यवस्थित पाहिजे. डिफरंट रेफरल फॉर्मॅट्स. आपल्याकडे 90 ART सेंटर आहेत आणि 90 ART सेंटर 40 प्रकारच्या वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन पाठवत असतात. आणि ही जे आणि बाकीचे जे सुद्धा काही सेंटर्स आहेत ते प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या शीट पडलेल्या असतात. तर एक कॉमन एक फॉर्मॅट JJCV वर आम्ही डिस्कस केलं होतं, एक बनवलं आहे की त्या फॉर्मॅटमध्ये सगळी इन्फॉर्मेशन ट्रीटमेंट फेल्युअरसाठी सुद्धा किंवा ऍडव्हर्स ड्रग रिएक्शनमुळे अल्टरनेटसाठी हे एकच शीट आम्ही बनवलेली आहे. ती तुमच्या बरोबर उद्या किंवा सोमवारी प्रत्येक ART सेंटर बरोबर शेअर केली जाईल. तर पुढच्या वेळपासून त्या फॉर्मॅटमध्येच पाठवू द्यायचं. कुठलाही कॉलम त्याच्यामध्ये ऍड करायचा नाहीये. जर तुम्हाला कुठलीही इन्फॉर्मेशन टाकायची असेल तर सगळ्यात शेवटच्या कॉलमला रिमार्क आहे, त्या रिमार्क मध्ये तुम्ही लिहत जा. आता मगाशी जे मी सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी त्या एक्सेल शीट मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. जास्त फास्ट पण केलेलं नाहीये, सिम्पल बनवलेलं आहे. ते तुम्हाला उद्या किंवा सोमवारपर्यंत ती एक्सेल शीट किंवा ते फॉर्मॅट साठी आहे ते भेटून जाईल. नॉट डुईंग व्हायरल लोड रेग्युलरली एव्हरी 6 मंथ. त्याच्यामध्ये आम्हाला पण असं लक्षात आलं की व्हायरल लोड पण रेग्युलरली केलेले जात नाहीयेत. मध्ये लॉकडाऊनमुळे काही वेळच झाले नसतील, त्याच्या पूर्वीचे सुद्धा व्यवस्थित होत नव्हते. आणि काही पेशंट असे होते की 18 किंवा 2019 इथे व्हायरल लोड जास्त होते पण तरी आसेफला रेफर केलं होतं. त्यांना 1 किंवा 1.5 वर्षांनी नवीन त्यांचा व्हायरल लोड आल्यानंतर रेफर लोडच्या ज्या गाईडलाईन आहेत ट्रीटमेंट स्टार्ट केल्यानंतर 6 मंथली, 12 मंथली, 24, 36, 48 असं असणार. आणि जे पेशंट सेकंड लाईन वरती आहेत किंवा थर्ड लाईन वरती आहेत अशा पेशंटचा व्हायरल लोड हा एव्हरी 6 मंथली केला जाणार आहे. इनकम्प्लीट पास हिस्ट्री ऑफ ट्रान्सफर इन पेशंट. इन्फॉर्मेशन बऱ्याच पेशंटची कधी कधी प्रिव्हियस रेजिमेंट काय होत्या तर ती भेटत नाही.
रिझन दिलं जातं की पेशंट आमच्या इथे ट्रान्सफर इन आहे आणि त्याच्या व्हाईट कार्ड वरती काहीही लिहिलेलं नव्हतं किंवा ई ट्रान्सफर केलंय पण त्याची डिटेल्स आमच्याकडे नाहीयेत. हे कधी लक्षात येतं ज्यावेळी टेलिसासेप चालू असते आणि एक्सपर्ट पॅनल मधले लोक त्यांना विचारतात की ह्याची प्रिव्हियस हिस्ट्री काय. त्याच्यासाठी मेडिकल ऑफिसरनी डिटेल्स स्टडी केला पाहिजे प्रत्येक केसचा, प्रत्येक पेशंटचा. हे ह्याच्यासाठीच होतं की ज्यावेळेस डिटेल्स स्टडी केला जातो किंवा पेशंटचे डिटेल्स मागवले जातात त्या तुम्ही मेडिकल ऑफिसरच्या लक्षात येईल की ह्याची प्रिव्हियस हिस्ट्री जिथून ट्रान्सफर इन झालाय तिथून ते इन्फॉर्मेशन मागून घेऊ शकतात. हे ऐनवेळी जमत नाही. तुम्ही आदल्या दिवशी किंवा समजा तुमची 2 दिवसांनी किंवा पुढच्या आठवड्यामध्ये टेलिसासेप असेल तर तुम्ही पूर्वीच अशा पेशंटची इन्फॉर्मेशन त्या रिस्पेक्टेड ART सेंटर कडून मागू घेऊ शकता. काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आणि काही वेळा टेलिसासेप मीटिंग मध्ये केस प्रेझेंटेशनला मेडिकल ऑफिसर अवेलेबल नसतात किंवा नव्हते. आता प्रत्येक वेळेस अवेलेबल असतात. नसतील, काही प्रॉब्लेम असेल, तुमची मीटिंग शेड्यूल झाली आहे, मेडिकल ऑफिसर अवेलेबल नाहीये काही अपरिहार्य कारणामुळे, तर तुम्ही जे COE ला किंवा आम्हाला कोणालाही कॉन्टॅक्ट करून सांगू शकते की असं आहे, तर आम्ही तुम्हाला रिशेड्यूल अपॉइंटमेंट करून देऊ शकतो. परंतु ते आधी सांगितलं गेलं पाहिजे की ह्या सोमवारी मंगळवारी जेव्हा तुम्हाला लिस्ट भेटेल अवेलेबल नसेल तर तसं सांगून द्या आम्हाला. आता हे कॉमनली हे ओरिजिनल केस आहेत की ज्या प्रेझेंट झालेल्या. आता पहिलं आहे की डेट ऑफ सासेप टेलिसासेप नोव्हेंबर 20 मध्ये झाली होती आणि ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन होते मार्च मधले आणि ह्याच्यावरती रेजिमेन चेंज करू शकत नाही. क्रिएटिनिन 0.8 मार्चचा पेशंट ZLN वरती. हा व्हायरोलॉजिकल फेल्युअर असेल तर पेशंटला टिनोफेर बेस रेजिमेन गेले असते, पण क्रिएटिनिन आपल्याकडे खूप जुना आहे मार्च मधला आणि एवढेच इन्व्हेस्टिगेशन अवेलेबल होते. आणि सेम खालचा आहे तर तिथे लेटेस्ट रिपोर्ट इथे नॉट नाही तर अवेलेबल होते. इन्व्हेस्टिगेशन 11 जानेवारी 21 प्रेझेंट झाले होते जानेवारी 21 मध्ये. पेशंटचं एज पण दिलंय, वेट पण दिलंय आणि हे सगळे इन्व्हेस्टिगेशन एवढे सगळे त्यांचे इन्व्हेस्टिगेशन दिले आहेत. आयडियली अशा टाइपचे इन्व्हेस्टिगेशन यायला पाहिजेत. काही सेंटर्स व्यवस्थित पाठवतात, काही सेंटर व्यवस्थित पाठवत नाही. किंवा काही सेंटर्स रिसेंट इन्व्हेस्टिगेशन लिहत सुद्धा नाहीत. इनकम्प्लीट हिस्ट्री. आता इथे रेजिमेंटची हिस्ट्री अशी दिली आहे 19/11/2012 SLN स्टार्ट, 5/3 ZLN, 29/12 TLE. का चेंज केली? प्रोग्रामॅटिक डिसिजन होता का काय, का साईड इफेक्ट झाला होता त्याच्यामुळे चेंज केली? तर हा पेशंट आहे एज 17 एजंट 2007 म्हणजे ART स्टार्ट केली त्याचं वजन वय 10 वर्ष असणार, त्याला SLN त्यावेळेस दिली होती का? हे सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित पाहिजे. सेम खाली त्याच पेशंटचं दिलंय. पेशंटला रेजिमेन चालू केली होती 7 फेब्रुवारी 2014, ZLN वरती स्टार्ट केले, पण पेशंटला अॅनिमिया झाला 25/4/14 त्याचा HB 5 होता म्हणून त्याला अबाकाविर बेस रेजिमेन दिली होती. अशी हिस्ट्री व्यवस्थित द्यायला पाहिजे. इनकरेक्ट डेट ऑफ ART इनिशिएशन, सेम पेशंट होता मागचा इनकरेक्ट डेट वाला. ART स्टार्ट दिले 13/10/2008, पण आपल्याकडे सगळी हिस्ट्री आहे 2012 पासूनची. जेव्हा हे टेलिसासेपच्या वेळेस विचारलं जातं रेजिमेन मग ART कधी स्टार्ट झाली, मग तिथले मेडिकल ऑफिसर किंवा काउन्सिलर बरोबर की सॉरी सर ते किंवा सॉरी मॅडम ती रजिस्ट्रेशनची डेट आहे, पण ह्या डेटला खूप महत्व असतं ऍक्च्युली 2008 ला. आता 2008 ते 2012 समजा ही खरी डेट असेल, हे विदिन प्रोग्राम बोललंय, पण आता ही प्रायव्हेट मधून घेत असेल तर आपण ते सुद्धा बाजूच्या कॉलम मध्ये लिहित असतो की प्रायव्हेट मधून घेत होते. मग 2008 मध्ये प्रायव्हेट कुठले अवेलेबल होते, कुठले एक्सपोजर असू शकतं, ह्याचे थोडे अंदाज वगैरे लावले जाऊ शकतात. अदर इश्यूज आता आपण मगाशी डिस्कस केलंच आहे. डिफरंट रेफरल फॉर्मॅट्स, प्रत्येकाकडे वेगळे फॉर्मॅट आहेत. एक नवीन फॉर्मॅट बनवलेला आहे ते तुमच्यावर शेअर केलं जाईल. इनकरेक्ट एज अँड वेट, त्याच्यामध्ये करंट एज लिहायला पाहिजे. कॉपी पेस्ट MLL वरून करायचे नाहीये. प्रत्येक व्हिजिटला पेशंटचं वेट हे व्हाईट कार्ड वरती अपडेट केलेलंच पाहिजे. WHO स्टेजिंग अपलोड केलेलीच पाहिजे क्लिनिकल फेल्युअर आयडेंटिफाय करण्यासाठी. नेक्स्ट आहे इनकम्प्लीट हिस्ट्री ऑफ ट्रान्सफर इन पेशंट, हे आपण डिस्कस केलंय. मेडिकल ऑफिसर नॉट अवेलेबल, हे आपण डिस्कस केलं.
इथे PL-HIV 16 पण ऍक्च्युली जे सीव्ही मध्ये डिस्कस झालं होती, काही पेशंट जर एज लेस दॅन 18 असेल तर अशा पेशंटला आपण रेफर टू PCV. लेस दॅन 18चे सगळे PCV ला रेफर करायचे. विथ रिसेंट इन्व्हेस्टिगेशन हे कुठले पेशंट असू दे, कुठल्या पण टेलिसासेपला पाठवू दे, त्यांना ART प्लस सेंटरला पाठवू दे, सेंटर ऑफ एक्सलन्सला पाठवू दे किंवा पेडियाट्रिक सेंटर ऑफ एक्सलन्सला पाठवू दे, रिसेंट इन्व्हेस्टिगेशन व्हायलाच पाहिजे. प्रिपरेशन बिफोर केस प्रेझेंटेशन. मेडिकल ऑफिसर, काउन्सिलर यांनी व्यवस्थित केस स्टडी केलेला पाहिजे पेशंटचा, ही केस टेलिसासेप मध्ये प्रेझेंट करताना, आणि डॉक्युमेंटेशन इन ग्रीन कार्ड. टेलिसासेपच्या वेळेस कधी कधी पेशंट तिथे नसतात. मेडिकल ऑफिसर हे त्यांच्या व्हाईट कार्ड वरती अपडेट करून घेतात की पेशंटला कुठली रेजिमेन द्यायची आहे, किंवा त्यांना जेव्हा मेल येतो, म्हणजे ART प्लस सेंटरला किंवा COE वरून मेल जातात रिस्पेक्टेड ART सेंटरला, त्यावेळी ते फक्त व्हाईट कार्ड वरती अपडेट करतात. पेशंटच्या ग्रीन कार्ड वरती हे अपडेट होत नाही. तर ज्यावेळी आपण पेशंटची रेजिमेंट चेंज करतो ऍज पर टेलिसासेप ऍडवाइस किंवा एक्सपर्ट पॅनलच्या ऍडवाइस नुसार रेजिमेंट चेंज करतोय, तर ते ज्यावेळी चेंज करू त्यावेळेस त्या व्हाईट कार्ड मध्ये आणि ग्रीन कार्ड मध्ये ज्यावेळी पेशंट येईल त्याच्या ग्रीन कार्ड मध्ये हे अपडेट केलं गेलं पाहिजे की ह्या दिवशी त्याची टेलिसासेप मीटिंग झाली होती, टेलिसासेप पॅनलनी हे ऍडवाइस केलं आहे, आणि ह्या दिवशी रेजिमेंट चेंज झाली आहे. आपल्या इथे आपण मागच्या एप्रिल पासून टेलिसासेप आतापर्यंत कंडक्ट केले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आतापर्यंत जवळपास 3800च्या आसपास पेशंट रिव्ह्यू करून आपण 3000 लोकांचे रेजिमेंट चेंज केलेत. आता ह्याच्यापैकी ज्यांचे डॉक्युमेंटेशन ग्रीन कार्ड मध्ये झाले नाही, तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतील त्यांचं ग्रीन कार्ड मध्ये अपडेट करा. टेलिसासेपनी ऍडवाइस केल्यानंतर काही लोकांची रेजिमेंट त्या दिवशी चेंज होते, काहींची आठवड्यानी चेंज होते. काही लोक लगेच पेशंटला फोन करून बोलून घेतात की तुमची रेजिमेंट चेंज झाली आहे, तुम्ही गोळ्या चेंज करण्यासाठी लगेच या. काही जण पेशंटच्या पुढच्या व्हिजिटची वाट बघतात, आणि त्यामुळे ज्या दिवशी टेलिसासेपने सांगितलंय की रेजिमेंट चेंज करा ती तारीख, आणि ART तुम्ही रेजिमेंट चेंज करतात ती तारीख, ह्या डिफरंट असतात आणि त्या पुढे अपडेट केल्या जात नाही. त्यामुळे एकदा आम्ही किरण सरांबरोबर आणि अमोल सरांबरोबर डिस्कस करू, आणि जेवढ्या लोकांचे रेजिमेंट चेंज झालेत तर त्यांची डेट आणि त्यांचे लेटेस्ट व्हायरल लोड झालेत की नाही 6 महिन्यानंतर हे एकदा चेक केलं जाईल. थँक्यू. आता काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. पार्टिसिपंट्सना आता अनम्यूट करता येणार आहे. सचिन सर, हा, याच्यामध्ये 2 इश्यू थोडस मला कन्फ्युजनच्या हिशोबाने क्लिअर करायचे होते, म्हणजे विचारायचे होते. हा. बरेचसे लोक नवीन मेडिकल ऑफिसर रेफरल मध्ये त्यांना टेक्निकल कसं काही आतापर्यंत प्रायमिंग जे आहे ते ऑनलाईन झालंय व्हर्च्युअल मध्ये, हा, ते ग्रास होत नाही. जसं आपण पहिल्यांदा आम्ही लोकांनी जेजीला जाऊन ट्रेनिंग घेतली आहे आणि आम्हाला ब्रीफिंग झाला प्रत्येक याच्या वेळेला, मिटिंगच्या वेळेला, क्वार्टर मिटिंग ज्या व्हायच्या. बेसलाईन CD4 बद्दल एक क्वेश्चन टाकलाय मी की आपण बेसलाईन प्रियॉरिटी जो बघायचा आहे तो त्याच्यामध्ये कन्फ्युजन बऱ्याच जणांचं दिसतं की फर्स्ट जो एन्काउंटरचा असतो त्याला आपण डिफाईन होतं बेसलाईन CD4 म्हणून. दुसरं ऍक्च्युअली प्रियॉरिटी म्हणजे जेव्हा आपला प्रियॉरिटी फेज होती पण ऑन ART नंतर करायचं स्टेज प्रमाणे किंवा CD4 क्रायटेरिया प्रमाणे, तर नेमकं ज्या वेळेला त्याला ART चालू होती त्यावेळेचा CD4 याच्यामध्ये तफावत आहे. बऱ्याच जणांचे प्रियॉरिटी मधला पहिला फर्स्ट CD4 600-700 असतो आणि ऍक्च्युली ART चालू होताना त्याचा 300-350 असतो. याच्यामध्ये बेसलाईन मला असं वाटतं आमचं कन्फ्युजन याच्यामध्ये बऱ्याच जणांचं होतं की कोणता धरायचा, की ज्याच्या अनुसार व्हायरल लोड बाजूला ठेवा, इम्युनॉलॉजिकल फेल्युअर पण आपण बघतोय सोबत, जरी PVL आपल्याकडे अवेलेबल आहे नसतानाची गोष्ट आहे. तर याला कसं डिफाईन करायचं याच्यासाठी हा बेसलाईन CD4 थोडंसं क्लॅरिफाय होणं आवश्यक आहे. बेसलाईन CD4 म्हणजे आपण बघणार की ज्यावेळी ART स्टार्ट केली तो घेणार बेसलाईन CD4, आणि प्रत्येक वेळी रेजिमेंट सुद्धा आपण चेंज करतो. म्हणजे आता पेशंटला फर्स्ट लाईन टू सेकंड लाईन केली तर त्यावेळेचा जो CD4 होता तो सेकंड लाईनचा बेसलाईन झाला, बेसलाईन तो धरायचा आपल्याला. हे महत्वाचं. कारण कसं तसं तुम्ही बोलता पेशंट झाला 2005 मध्ये डायग्नोज, त्यावेळी त्याचा CD4 न्यूली इन्फेक्टेड होता, त्याच्यामुळे त्याचा CD4 700-800 असेल, आणि आपण ART चालू केली 2012 मध्ये, त्यावेळी त्याचा CD4 200 होता, पण आपण बेसलाईन 700 धरू शकत नाही. त्यावेळी ART स्टार्ट केली तो आपण बेसलाईन धरायचा.
आणि सगळ्यांना अजून एक हे आहे, म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रेझेंट करता मोस्टली थर्ड लाईन पेशंटसाठी, तर थर्ड लाईन पेशंटला ज्यावेळी आपण प्रेझेंट करतोय तर त्यावेळेस ज्यावेळी फर्स्ट लाईन फेल झाला होता किंवा त्यावेळेस जी रेजिमेंट चेंज झाली तो तिथला बेसलाईन CD4 पण आपल्याला लागतो कधी कधी. कारण मग थर्ड लाईन साठी तिथून जो सेकंड लाईन स्टार्ट झाला तो बेसलाईन धरून त्याची पीक वगैरे व्हॅल्यू बघितले जातात. मग ते एक CD4 आहे. प्रेझेंट करताना बेसलाईन किती होता, पीक किती होता, करंट होता, हे 3 जरी सांगितले तरी बसत CD4. दुसरं सर एक क्वेश्चन होता माझा, हा, की आपण आता जसं जसं आपण आउटसोर्स करून PVL वगैरे करून राहिलो आहे आणि आपण मॅक्सिमम फॅसिलिटी अवेलेबल केलेली आहे PVL साठी. हा. याच्यामध्ये आपल्या इथे बेसलाईन PVL साठी सध्या प्रोव्हिजन नाहीये. हा, त्याच्या डेफिनेशन मध्ये इंडियन सिनारिओ मध्ये काही चेंजेस किंवा एक्सपेक्टेड आहेत का सर? जसं आपण कट ऑफ क्रायटेरिया 1000च घेतो, रिगार्डलेस त्याचा बेसलाईन PVL आपल्याला माहित नाही. 6 महिन्याची ART विथ अश्युअर्ड ॲडरन्स बघतोय. 6 महिन्यानंतर वी आर एक्सपेक्टिंग इट ॲज अ कट ऑफ शुड बी सप्रेस बिलो 1000, और इफ इट इज मोर दॅन 1000 इट विल बी अ मॅटर ऑफ डिफाईन्ड फेल्युअर. पण याच्यामध्ये आपण बेसलाईनचा कन्सिडर नाही करत. जसं CD4 मध्ये आपण काही पर्सेंटाईलनी किंवा 50% ऑफ द पीक अशा गोष्टी आपण बघतो. एखादा पेशंट सुरुवातीला अगदीच खूप लॅक्स मध्ये PVL वर असेल समजा बेसलाईन मध्ये, आपण बघत तर नाही आहे पण असं बघूया आपण थेरॉटिकली, आणि त्याप्रमाणे त्याचं पर्सेंटाईल जर केलं तर आपल्या इंडियन सेटअप मध्ये ह्याचा फायदा होऊ शकतो का, किंवा त्याचा आपण TRG ला विचार करू शकतो का? सध्या तरी आपण बेसलाईन घेत नाहीये, तुमचं पण बरोबर आहे. पण जरी बेसलाईन घेतला तरी रेजिमेंट मध्ये काय फरक पडणार नाही आपल्या. आणि समजा एखाद्याचा व्हायरल लोड हा 15 लाख आहे, तर तो खूप सिरियस असतो असं काही नाही. जर व्हायरल लोड खूप जास्त आहे तर त्याचं फक्त एवढंच सिग्निफिकन्स आहे की तो CD4 नेहमी जेवढा डाऊन होतो त्याच्यापेक्षा फास्ट डाऊन करणार. जसं आपण CD4 बोललो की CD4 50 आहे की ह्याला लगेच रेजिमेंट चेंज करा, आपण लगेच बोलतो कारण हा सिरियस आहे, आपल्याला माहित असतं इम्युनॉलॉजिकल फेल्युअर मध्ये गेला तर क्लिनिकल मध्ये जाऊ शकतो. तसं व्हायरोलॉजिकल फेल्युअर एखादा तो व्हायरल लोड 10 लाख असेल आणि एकाचा 5000 असेल, पण हे ह्याच्यावर पण असतं त्याची ड्युरेशन कधी, ART कधी घेतली, किती काळ घेतली. न्यूली इन्फेक्टेड असेल त्याचा व्हायरल लोड खूप जास्त असणार कधी कधी. सर हा प्रश्न याच्यासाठीच आहे, जसं तुम्ही उदाहरण दिलं, पेशंट आहे, आपण असं थेरॉटिकल एक्सपेक्ट करू की 15 लाख त्याचा व्हायरल लोड होता सुरुवातीला आणि 6 महिन्यानंतर त्याचा 2000 येतोय. 15 लाखाच्या हिशोबाने जर विचार केला आपण, हाऊस एव्हर क्लिनिकल कंडिशन दॅट इज हॅव्हिंग, तर 2000 इज as such as a clinician not by parameters, it's a very good suppression. Yes. आणि otherwise we are taking more than 1000, it is in failure. So unduly patient may be on second line, it is just theoretical possibility. नाही सर. दुसरं काही एक्झाम्पल आमच्या इथे जे स्टेप ऑफ ॲडरन्स किंवा अदरवाईज काही दिसले असे आहेत सर आमच्याकडे, म्हणजे त्यांचा मागचा PVL 5000 होता आणि इंटरमिटंट याच्यामध्ये त्यांचा मग काहीतरी जस्ट 1200-1300 आला. वी फेवर्ड देम विथ स्टेप ऑफ ॲडरन्स. त्यांना एक याच्यामध्ये एका विंडो मध्ये ठेवलं आणि 2-3 महिन्याच्या ॲडरन्स मध्ये परत बघितला तो सप्रेस दिसला. याच्यामध्ये आम्हाला डेफिनेटली चांगले हे मिळाले की काही वेळेला मिसगायडिंग कदाचित व्हायरल लोड राहू शकतात. आपल्या याच्यामध्ये प्रोटोकॉल्स खूप चांगले आहेत सर, म्हणजे त्याचं स्टेप ऑफ ॲडरन्स करायचं, 3 महिन्यांनी बघायचं, एका व्हायरल लोडवर आपण काही फायनलाइज करत नाहीये, हे खूपच चांगलं आहे. पण तरी इन बिटवीन असे एक्झाम्पल्स आहेत ज्यांचे पहिल्यांदा व्हायरल लोड वाढलेले दिसतात, मग सप्रेस दिसतात, मग परत वाढलेले दिसतात, मग परत सप्रेस दिसतात ॲडरन्स याच्यामध्ये. तर दिस इज व्हेरी क्रुशल इन सच पेशंट्स. सो दॅट वॉज माय क्वेश्चन की बेसलाईन साठी आपण काही प्रोव्हिजनची काही एक्सपेक्टेशन्स आहेत का व्हायरल लोडची? सध्या तरी नाही आहे. आणि जसं तुम्ही आता सांगितलंय तो 15 लाखचा 2000 झाला, असे पेशंट ज्याचा म्हणजे आम्ही पण कसं टेलिसासेप ज्यावेळी घेतो वगैरे, तर त्यावेळेस ना व्हायरल लोड समजा वाटला आम्हाला की सिग्निफिकंटली कमी झालाय, म्हणजे मागच्या वेळेस 1.5 लाख होता आणि आता 3,500-4,000 झाला, 1-2 लॉकचा फरक पडला असेल 3 महिन्यात, तर आम्ही परत रिपीट सांगून त्याची ट्राय करतो की त्याची ती रेजिमेंट, ती लाईन म्हणजे फर्स्ट लाईन असेल किंवा सेकंड लाईन, ती प्रिझर्व व्हायला पाहिजे, अशा टाईपने चेक केलं जातं. जास्त स्ट्रिक्ट नाही की मोर दॅन 1000 आलं की सेकंड लाईनलाच गेला पाहिजे. 2-3 वेळा रिपीट करून घेतलेत आणि पेशंट झालेत कमी, त्यात एज कमी असेल पेशंटचं, तर मग त्याला जास्तच प्रिफर करतो आम्ही, कारण ते एवढा लवकर त्याला सेकंड लाईनला नको द्यायला, थर्ड लाईनला नको द्यायला, अशा टाईपने. थँक्यू सर. कळवा ART प्लीज अनम्यूट कराल.
कळवा ART चॅट Yes, बॉक्स ma'am. मध्ये काही प्रश्न टाकलेले आहेत. या सर, माझा एक बेसिक प्रश्न होता की आमच्याकडे सासेप ईमेल आम्ही काही पेशंटचे 3-4 महिन्याआधीच पाठवले होते आणि आम्हाला जसं अपॉइंटमेंट डेट 3-4 दिवस आधी भेटते, तर अशा केसमध्ये फ्रेश बेसलाईन इन्व्हेस्टिगेशन बरेचदा पॉसिबल होत नाही. तर मग अशा याच्यात तुम्ही काय सजेस्ट करता? अच्छा, नाही हे पूर्वी मागे कसं झालं होतं, बॅकलॉग खूप झाला होता. बॅकलॉग JJCकडे खूप मोठा राहिला होता, त्याच्यामुळे जवळपास 2-2, 3-3 महिन्याचे हे बाकी राहिले होते. आणि त्यावेळेस पण सुरुवातीला कसं नवीन असल्यामुळे प्रॉब्लेम अपॉइंटमेंट देताना पण येत होते. तर त्यावेळेस 1 दिवस आधी अपॉइंटमेंट व्हायच्या, 1-2 दिवस आधी. तरी आता 2-3 दिवसावरती आले, पण 1-2 महिन्याचे असेल तर चालून जातात. पण मागे कसं व्हायचं, 6 महिन्यापूर्वीचे इन्व्हेस्टिगेशन वगैरे असायचे, त्याच्यामुळे मॅडम नाही बोलायचे असे पेशंट. पण आता ही समजा ही कंडिशन असेल, लॉकडाऊन आहे, 1-2 महिन्यापूर्वीच आहे, तुम्ही ज्यावेळी रेफर केलं त्यावेळेचे इन्व्हेस्टिगेशन आहेत, तर काही जास्त प्रॉब्लेम नाही. तुम्ही रेफर करताना त्याच्या 4-5 महिन्यापूर्वीच्या आधीचे इन्व्हेस्टिगेशन असतात, ह्याच्याबद्दल इश्यू होते. रेफर करताना म्हणजे आपल्याला माहिती असतं की हे त्यावेळेचे आहेत. आणि मोस्टली ज्यावेळी रेजिमेंट चेंज करायचे असतात, तर त्यावेळेस पण सांगितलं जातं की एकदा तुम्ही समजा Z1 बेस रेजिमेंट स्टार्ट करायचे तुम्हाला ऍज अ सेकंड लाईन, तर असं सांगितलं जातं की तुमचा हिमोग्लोबिन जो आहे तो मागच्या 3 महिन्यापूर्वीचा आहे, तर एकदा चेक करून घ्या. मोर दॅन 9 असेल तर स्टार्ट करा, नाहीतर परत रेफर करा. अशा टाईपचे इन्स्ट्रक्शन दिले जातात. थँक्यू सर. पोस्ट कसं करायचं सर? कोल्हापूर ARTC प्रश्न विचारायचा आहे. हॅलो, SFH कोल्हापूर कडून क्वेरी आहे. बोला मॅम. बोला. सर, एक एक्झाम्पल देते. जर पेशंट TLD किंवा ZL अटाझोनावीर ऍज अ सेकंड लाईन वर असेल आणि त्याला फॉर एक्झाम्पल TLD वरती स्विच केल्यानंतर क्रिएटिनिन वाढलं किंवा ZL अटाझोनावीर वर स्विच केल्यावर HB कमी झाला आणि जर तो पेशंट पूर्वी बऱ्याचशा रेजिम वरती एक्सपोज झालेला असेल, तर अशा केसेस आपण JJCOE ला रेफर टेलिसासेप मीटिंग मध्ये. पण ते अपॉइंटमेंट मिळायला आणि ऍक्च्युअल मीटिंग व्हायला, तर अशा केसेसला मग जे रेजिम त्याचं चालू आहे तर ते स्टॉप करायचं, काय करायचं, हा सर आम्हाला खूपदा क्वेरी पडते. कारण आम्ही सेकंड लाईन मध्ये आम्ही स्वतः आमच्या लेवलला चेंज करू शकत नाही. जर ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन वगैरे असतील किंवा जर व्हॅल्यू ग्रेड 3-4च्या असतील ना, तर स्टॉप करायचे असतात. आता TLD वरती पेशंट असेल, टिनोफर बेस रेजिनवरचे असेल, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतो की क्रिएटिनिन क्लिअरन्स किती. काही रेजिमेन असतील तर क्रिएट 50-30 पेक्षा कमी आला तर आपण सांगतो की स्टॉप करून द्या, तोपर्यंत वेट करा. सेम झिडोविडिनला खूपच कमी असेल, झिडोविडिन अॅनिमिया खूपच सिव्हिअर बसला असेल तर आपण स्टॉप करून देतो. म्हणजे सर आता फॉर एक्झाम्पल जेव्हा त्यांची JJCOEचं अपॉइंटमेंटचं जे येईपर्यंत ती त्यांची ART स्टॉपच राहील ना? जर ती स्टॉप करून द्यायची. म्हणजे आता पेशंटला TL-ATV चालू आहे, तुम्ही किडनीच्या प्रॉब्लेममुळे ट्रीटमेंट थांबवली, पण तुम्ही फक्त टिनोफॉर थांबवायचं नाही, पूर्ण रेजिमेंट थांबवायची. नाहीतर काय होतं, आपण ATV चालू करतो आणि सिंगल ड्रग जातं आणि त्याला रेजिस्टन्स होऊ शकतो. थांबवायची तर पूर्ण थांबवायची. ओके सर, ठीक आहे. आणि काही अशा अर्जंट पेशंट वरती काही केसेस असतील, सगळ्या ART सेंटरला सांगतो. काही अर्जंट पेशंट म्हणजे कसं आहे, CD4 एकदम कमी आहे, 30-40 CD4 आहे, किंवा पेशंट एकदम ऍडमिटच आहे आणि त्याला अर्जंटली रेजिमेन चेंज करायची गरज आहे, तर अशा वेळेस तुम्ही मला किंवा डॉक्टर सागरला कॉल करू शकता. तर आम्ही पटकन मग JJCOEशी डिस्कस करून हे करू शकतो. किंवा आपले जे ART सेंटरच्या मिटिंग असतात, म्हणजे सांगली वगैरे तर आपल्या नेहमी होत असतात, तर ते सर वगैरे किंवा तुम्ही वगैरे फोन करतच असतात त्या संदर्भात. दुसरं असं आहे की पेशंट बाकीच्या ART सेंटरला पण पेशंट ANC असेल, मोर दॅन 1000 व्हायरल लोड असेल ANCचा, तुम्ही डायरेक्ट JJCOE मध्ये गणेश म्हणून आहेत तिथे सासेप कडे, त्यांना फोन करू शकता ANC साठी. तर ANC ला लगेच नेक्स्ट जी असेल अपॉइंटमेंट ती लगेच दिली जाते ANC पेशंट साठी प्रायोरिटी वरती. ओके, थँक्यू सर. हॅलो सर. सर डॉक्टर कुलकर्णी बोलतोय, सांगली ART. बोला सर. सर, सेकंड लाईन वरचे जे पेशंट आहेत, म्हणजे ZL-ATVR किंवा TL-ATVR. सर म्यूट झालाय तुमचा. हॅलो कुलकर्णी सर.
हॅलो. सर ते कनेक्ट होईपर्यंत एक चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आहे. कॅन यू स्क्रोल ऑन प्रिव्हियस स्लाइड ऑफ क्लिनिकल स्लाइड. आधीची एक स्लाइड. प्रतिभा वानखडे मॅम प्लीज अनम्यूट करणार का? कुलकर्णी सर जॉईन झालेले आहेत. सर बोला प्लीज. हॅलो मॅडम. हॅलो. हा मॅम. इम्युनॉलॉजिकल फेल्युअर पाहिजे होती. मॅम दोन सिस्टम वरनं लॉग इन केलेत का? एकाला लॉग आउट करा प्लीज. साऊंड एको होतोय. प्लीज चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाईप करा. अजून कोणाचे काही प्रश्न? माझा एक प्रश्न आहे. मी रिलायन्स रायगड ART सेंटर मधून बोलते. बोला मॅम. मला हा विचारायचं की TLD हा फर्स्ट लाईन राहतो ड्रग, पण हे बऱ्याच जणांचे जसं सरांनी ऑलरेडी डिस्कस केलंय की क्रियाट व्हॅल्यूज हाय जायला लागले किंवा क्रियाट क्लिअरन्स कॅल्क्युलेट करून डिसाईड करावं लागतं. आणि जर TLD वरती जर क्रियाट क्लिअरन्स हाय जातोय तर आपल्याला ई-सासेपला रेफर करूनच पुढचं लाईन पुढचं रेजिमेंट ठरवावं लागतो का सर? का आमच्या लेवलवरती काही करू शकतो का सर? TLE म्हणजे समजा पेशंट आपल्याकडे दोन टाईपचे आहेत TLDचे. एक तर आहे फर्स्ट लाईन म्हणून आणि दुसरं आहे TLD ॲज अ सेकंड लाईन. फर्स्ट लाईन मध्ये पण दोन टाईप आहेत. एक म्हणजे न्यूली इनिशिएटेड फर्स्ट लाईन असतात आणि दुसरे म्हणजे ZLN एक्सपोज्ड बट व्हायरल लोड लेस दॅन 1000 ते फर्स्ट लाईन. सबस्टिट्यूशन लेवलला आपण थोडं करू शकतो पण स्विच साठी नाही करू शकत. आता हे कसं पेशंट असणार आहे की पेशंट मल्टिपल एक्सपोजर झालेत, त्याच्यासाठी आपल्याला हे पेशंट आहे ते सासेप थ्रू TLD चे करावं लागते. आणि अजून तशी स्पेसिफिक गाईडलाईन आलेली नाहीये किंवा मी तरी बघितलं नाही की TLD चे पेशंट ALD वरती शिफ्ट करा तुमच्या लेवल लावून. ओके सर, हेच क्लॅरिफाय करायचं. थँक्यू. हॅलो सर. हा सर, जे सेकंड लाईन वर पेशंट आहेत स्पेशली TL-ATVR किंवा ZL-ATVR आणि रिसेंटली जर TB डिटेक्ट झाला, आता RNTCP रिफाब्युटिन अवेलेबल नाही आहे म्हणते त्यांच्याकडे, तर मग आता ह्या लोकांना आपण डोलुटाग्राविर बेसवर रेजिम करणार, मग ते सासेप थ्रू करायचं का सेंटर त्यांचं ते करू शकतात? सेंटर करू शकतात. हो, व्हायरल लोड लेस दॅन 1000 पाहिजे. हो रिसेंट पण आता व्हायरल लोड करत नाही, पण जो मागे OM आलाय ना त्याच्यानुसार सांगितलं तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. म्हणजे फक्त आपल्याला ATVRच काढायचं आहे, आपण सबस्टिट्यूट करतोय, स्विच करत नाहीये. टी मग आपल्याला DTG डबल डोस जाईल मग त्याच्यावरती. सासेपला रेफर करायची गरज नाही, काही गरज नाही. थँक्यू. आणि अजून दुसरं एक TB पेशंट संदर्भातच, पेशंट समजा अल्टरनेट सेकंड लाईन वरती आहे म्हणजे DTG प्लस LPVR किंवा थर्ड लाईन वरती आहे, तर अशा पेशंटला आपल्याला रिफाब्युटिन बेस्डच रेजिमेंट द्यावी लागणार आहे. अल्टरनेट सेकंड लाईन आणि थर्ड लाईनचे पेशंट. मग रिफाब्युटिन अशा लोकांना कुठून अवेलेबल करणार? रिफाब्युटिन आपल्याला मग MSACS ची डिस्कस करून किंवा परचेस करून त्यांना रिइम्बर्स करावे लागतील. थँक्यू. सचिन सर. हा, मी कराड ART मेडिकल ऑफिसर बोलतेय. सर, DTG बेस रेजिमेंट मध्ये आपण पेशंट नॉन डायबिटिक आहे तर त्याला आपण ग्लायसिफेस सुरू असलं तर मोर दॅन 1 ग्रॅम नाही देत. तर सर हे फिजिशियन कडे पाठवायचं का आपणच सर ते करत बसायचं टेनिब्ल्यू वगैरे देऊन?
नाही, त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाही ना, त्याच्यामुळे फिजिशियन पाठवून ते रेजिमेंट चेंज करून देत आहेत का काय, मग ते त्यांच्या थ्रू करून घ्यायचं. मग जोपर्यंत त्यांची BSL लेवल नॉर्मल येत नाही तोपर्यंत आपण शिफ्ट नाही करायचंय DTG वर. नाही, का सर आपण DTG वर चालू करू शकतो, फक्त तो डोस मोर दॅन 1000 नसला पाहिजे. समजा एखादा जास्त डोस असेल मग तो आधी चेंज करून घ्यायचा. म्हणजे असं फिजिशियनला सांगायचं की ही रेजिमेंट चालू करायची आहे, तर याची अशी गाईडलाईन आहे, मोर दॅन 1000 देता येत नाही, तर तुमच्या लेवलला तुम्ही काय चेंज करू शकता का. ठीक आहे, आपण मात्र मग DTG वर शिफ्ट करून टाकायचंय पेशंट. हो हो हो. बरं, चालेल, थँक्यू सर. आणि अजून एक अपडेट होता की जे आपले DTGचं आता जे चालू केलं आपण, DTGचे ट्रीटमेंट, DTG बेस, तर याच्यासाठी आपल्या इंडियामध्ये कधी स्टडी झाले नव्हते, पण आता इंडियामध्ये सुद्धा DTG बेस ज्यांना रेजिमेंट न्यूली इनिशिएट केले आहेत त्याचे काय ऍडव्हर्स इव्हेंट आहेत का या संदर्भामध्ये नॅकोनी स्टडी चालू केला आहे की ज्याच्यामध्ये 60 ART प्लस COE आणि काही ART असे 60 सेंटर निवडलेत. त्यांच्या थ्रू DTGचे काही साईड इफेक्ट होत आहेत का ह्याच्यावरती स्टडी चालू केला. तो ऑलमोस्ट 2 वर्ष तो स्टडी चालणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी शुगरचं पण चेक केलं, याच्यामध्ये काही रॅश वगैरे येतात का किंवा इतर काही साईड इफेक्ट हे त्यांनी कन्सिडर केलं. सचिन सर, हॅलो. हा, बोला बोला. हा, BJ मेडिकल मधून बोलतोय. हा सर, सध्या EIचं बंद आहे, आमच्याकडे लॅब बंद आहेत सध्या सगळ्या. आम्ही तसं दुसऱ्या लॅब कडनं करून घेतोय, तो फॉर्मॅट सध्या भरत नाहीये. त्याच्यात मला एक पर्सनली असं विचारायचं होतं की सर, TLDच्या पेशंटचं 70% जवळपास BSL वाढतंय आणि क्रिएटिन पण वाढतंय. तर त्या पेशंटचं काय करायचं? त्यांच्या ग्रेड किती ग्रेडला आहे त्यानुसार पण असेल. आणि शुगर वगैरे वाढतं 70%, त्यावेळी डॉक्युमेंट होईल ना? हो, डॉक्युमेंट होतंय सर, पण काय होईल की पेशंट ऍग्री होत नाही की मला शुगर आहे म्हणून. आणि वेट लॉस खूप आहे सर, आणि आपल्या PPT मध्ये वेट गेन सांगितलं. वेट गेन आहे हो, पण वेट लॉसच आहे सर सर्वात जास्त. तर याचं एक आमच्या इथे पण लोकल एक स्टडी चालू आहे, त्याच्यामध्ये पण आम्ही बघितलं की असं आहे. त्याचं काय म्हणजे पुढे काय करावं? समजा आता ह्याच्यामध्ये जे साईड इफेक्ट चेक केले जातात त्याच्यात 3 टाईपचे बघता येतात. एक तर इमिडिएट साईड इफेक्ट आहे का, किंवा मीडियम आहेत का, किंवा लॉंग टर्म आहेत का. 1 मंथ मध्ये बघितलं सर असं. हा, मग आता जे डेटा कलेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये आता किती 2-3 महिने डेटा कलेक्शन केलंय सगळं, ऑलमोस्ट 8-10 हजार लोकांचं आलंय. त्यानुसार ते चेक करतील की इमिडिएट साईड इफेक्ट किती जणांना आले आहेत, ते सिग्निफिकंट आहेत की नाही. म्हणजे तेवढ्या पॉप्युलेशन मध्ये एवढ्या लोकांना झालेत. समजा 2-3 लोकांमध्ये झाले असतील, 10 लोकांमध्ये झाले असतील 10,000 पैकी, तर ते सिग्निफिकंट नाही झाले. मग त्याप्रमाणे ते बघतील की मग हा वाटतो त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, मग डोस ऍडजस्टमेंट वगैरे आहेत का, मग त्याचे काही क्रायटेरिया बनवू शकतात ते. मग ह्याच्यावरती स्टडीचा चालूच हा 2 वर्ष कंटिन्यूस चालणार आहे. आता ते इमिडिएट साईड इफेक्ट बघणार. जसं तुम्ही बोलले की 1 महिन्यात काही लोकांचं वजन कमी होतंय वेट गेनच्या ऐवजी, काही लोकांची शुगर वाढते, तर हे बघितलं जाईल सगळं. सर, दुसरं असं होतं की TLDचे ते सर्व पेशंट टाकायचे आपल्याला त्या सीट मध्ये, का फक्त ज्यांचं वाढते BSL ला क्रिएटिन? नाही, जी तारीख होती 8 फेब्रुवारी किंवा आता जेव्हा तुम्ही एखादा नवीन स्टार्ट करता ना TLD, नवीन स्टार्ट केली सेकंड लाईन करू शकता किंवा तुमचा थर्ड लाईनला सुद्धा असू शकता. किरण सरांचा फोन आलता की मग तुम्ही सगळे TLDचे पेशंट टाका म्हणून म्हटलं. TLD नाही, DTG बेस कुठला पण. DTG बेस कुठला पण नवीन इनिशिएट असेल ना, तर नवीन इनिशिएट म्हणजे DTG नवीन इनिशिएट. ZLN चा TLD गेला घ्यायचा आहे. आमची सीट 2 आठवडे झालं बंदच आहे ना, आणि ते सगळं बघणारे सगळे स्कूल पॉझिटिव्ह आले. ओके, ठीक आहे. मग तसं मग आम्ही नायकोला इन्फॉर्म करू की सध्या असा इश्यू आहे. तुम्हाला म्हणजे मॅडम आमच्या बोलले होते वाटतं, मी मॅडमला सांगितलं होतं आमच्या असं. ठीक आहे, ओके सर, थँक्यू. अजून काही कोणाला क्वेश्चन आहेत? स्लाइड तुमच्याबरोबर शेअर केली जाईल नंतर. काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला किंवा डॉक्टर सागरला किंवा
JJCO मध्ये जे टेलिसासेप कोऑर्डिनेटर आहेत गणेश, यांना तुम्ही फोन करून विचारू शकता. हा श्वेता मॅडम. Yes, sir. Thank you for this informative session. I think we can end the session now. Thank you, sir.